नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी परीक्षेच्या उमेदवारांचे मूळ गुण प्रसिद्ध करा. तलाठी परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना मिळालेले गुण, नॉर्मलायझेशन नंतरचे गुण, परीक्षा केंद्र याची सविस्तर माहिती ऑनलाईनवर TCS कंपनीने जाहीर करावी. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्यामुळे कोणाचे किती गुण वाढले आहेत, त्यामध्ये समानता आहे की नाही हे स्पष्ट होईल आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. तेव्हा या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून लाखो उमेदवारावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मेलद्वारे निवेदनातून केले आहे. निवेदनात म्हटले आहे की राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे. यामध्ये संभाजीनगर परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षक उमेदवारांना रफ शीटद्वारे उत्तरे पुरवताना सापडला. त्याला मदत करणारी सफाई कामगार, महिला आणि इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आले. वर्धा येथील तानिया कॉम्प्युटर लॅब येथील परीक्षा केंद्रातील कर्मचारी परीक्षेदरम्यान लॅपटॉप बराच वेळ केंद्राबाहेर घेऊन गेले आणि नंतर परत केंद्राच्या आत आला. अमरावती येथील माधव इन्फोटेक नावाच्या परीक्षा केंद्रावर पेपर फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हायटेक उपकरणासह एका उमेदवाराला अटक करण्यात आली. सांगलीत मिरज रस्त्यावरील परीक्षा केंद्रात परीक्षेआधीच हायटेक उपकरणासह अटक करण्यात आली. अहमदनगर येथे एका उमेदवार परीक्षेदरम्यान पुस्तकात कॉपी करून पेपर सोडवताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक पेपरफुटी गणेश गुसिंगे याने तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फोडला. आरोपीकडे प्रश्नपत्रिकेचे 186 फोटो आढळून आल्याचे नमूद आहे. स्पाय कॅमेरा, मायक्रो ब्लूटूथसारखी अत्याधुनिक उपकरणे वापरून हा पेपर फोडण्यात आला. यापैकी नाशिक येथील FIRची सर्टिफाईड कॉपी आम्ही प्राप्त केली आहे. पोलिसांतर्फे अजूनपर्यंत चार्जशीट दाखल करण्यात आलेली नाही. तर संभाजीनगर येथील पेपरफुटी FIR आणि चार्जशीटची सर्टिफाईड कॉपी आम्ही प्राप्त केली आहे. संभाजीनगर येथील चार्जशीटमध्ये नमूद केल्याप्रमाणे नागपूर येथील परीक्षा केंद्रावर तलाठीचा पेपर फोडून संभाजीनगर येथील पर्यवेक्षकाला पाठवण्यात आले होते. जालना जिल्ह्यातील 201 70 गुण घेऊन टॉपर असलेल्या उमेदवारावर नाशिक पोलीस 2017 प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तलाठी यादीत 182 गुण मिळवलेल्या उमेदवारावर अकोला पोलीस भरतीत गुन्हा दाखल आहे. या उमेदवारांना 15 ते 20 दिवस आधी झालेल्या परीक्षेत सर्वसाधारण उमेदवारांना इतके सुद्धा गुण मिळून शकले नाही. ते तलाठी परीक्षेत टॉपर आहेत. त्यामुळे शंका निर्माण झाली आहे की तलाठी परीक्षेत या उमेदवारांनी कोणता गैरप्रकार केला असेल. अशी अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत. त्या सर्वांची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल. गुण सामान्यीकरणाच्या प्रक्रियेत असमान पद्धतीने गुण वाढवले किंवा कमी झाल्याचे प्राथमिक पाहणीत लक्षात आले आहे. उमेदवार एका पॉईंटने गुणवत्ता यादीतून बाहेर पडण्याची शक्यता असते, पण गुणातील सामान्यीकरणातील यादीत गुणांच्या असमान वाटपामुळे लाखो उमेदवारांवर अन्याय झाला आहे. आम्ही हजारो उमेदवारांचा डेटा या कामी तपासत आहोत. त्याची अहवाल लवकरच तयार करू. त्याबद्दल विस्तृत निवेदन येत्या काळात जाहीर करण्यात येईल. यावेळी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर, सचिव निलेश गायकवाड, आपचे धनंजय शिंदे, सुरेश सावळे, महेश घरबुडे आदी उपस्थित होते. तर पहा, पुरावे आहेत त्याबाबतचे रफ शीट आणि इतर पुरावे आम्हाला आमच्या सूत्राकडून मिळाले आहे. चौकशी समितीच्या तपासात सहकार्य करताना आम्ही पुरावे उपलब्ध करू. तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून लाखो रुपयांच्या
बदल्यात उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. यातील अनेक पुरावे आम्हाला आमच्या सूत्रांकडून प्राप्त झाले आहे. कोणालाही जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा आमचा हेतू नाही, असे निवेदनात म्हटले आहे. तर पहा, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तलाठी परीक्षेच्या उमेदवारांचे मूळ गुण म्हणजे रॉ मार्क ज्याला म्हणतात आणि नॉर्मलायझेशन मार्क हे दोन्ही मार्क जाहीर करण्यासाठी विनंती केलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.